लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस सोडून सर्व पक्षांच्या याद्या जाहीर। राज्यात अनेक ठिकाणी रंगणार चौरंगी लढती। दर्शनांनी वातावरण तापवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी केली शिवसेनेची लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर। राज्यातल्या लोकलेखा समितीने ठेवला छगन भुजबळ आणि सुरेश कलमाडींवर ठपका। महाराष्ट्र सदन गैरव्यवहार आणि यूथ कॉमनवेल्थ घोटाळ्यांची एसआयटी कडून चौकशीची केली शिफारस। मेरे ऊपर अगर कोई 1 रुपए का पैसा भ्रष्टाचार मैंने किससे किया है, किसी को दिया है, ये मेरा कोई भी आरोप विरोधी भी कह देता और सोचता कि मैं सिद्ध कर दूंगा तो मैं राजनीति छोड़ दूंगा। उद्या सकाळी 11 वाजता गडकरी वाड्यावर मी माझी पहिली फाईल पाठवते आणि हे जर ठीक असेल तर गडकरी यांनी 12 वाजेपर्यंत राजकारण सोडल्याचं जाहीर करावं। आपने आरोप सिद्ध केले तर राजकारण सोडेन नितीन गडकरींचं अंजली दमानी यांना प्रत्युत्तर। तर 24 तासांच्या आत पुराव्यांची फाईल पाठवेन दमानी यांनी केलं आयबीएन लोकमत वरून जाहीर। उस्मानाबाद मध्ये सुद्धा ज्यांना भ्रष्ट मंत्री म्हणून ठरवलेले आहेत त्याला निवृत्त केलेले आहेत त्याला जर तिकीट देणार असाल तर तुमच्या समोर काय समाज आणि देशाचं चित्र। अण्णा हजारे करणार राष्ट्रवादीच्या पद्मसिंह पाटलांच्या विरोधात प्रचार। पद्मसिंहांवर खुनाचा आरोप। सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉयना अखेर पोलिसांनी केली लखनौमधून अटक। 4 मार्चला होणार सुनावणी। आणि निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने दिला बोनस। मंत्रिमंडळाने वाढवला महागाई भत्ता। आंध्र प्रदेशात राष्ट्रपती राजवटीला मंजुरी, पण भ्रष्टाचार विरोधी विधेयकांवर वटहुकूम लांबले।